हॅलो डिअर फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रकाश भास्कर निकम आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे CBN अकॅडमी. आपल्या ह्या चॅनलवरती आपण इंग्रजी इतिहासाचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतो, ज्याच्यामध्ये 11वी 12वी महत्त्वपूर्ण असतं, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं त्याच्यामध्ये महत्त्व आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रामर, रायटिंग स्किल जे इंग्लिश आहे त्याचे पण आपण व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण भेटत राहतील. तर आज आपण बोलणार आहोत समरी विषय. 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये नवीन पहिला पॉईंट, तिसऱ्या याच्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये एक पॉईंट आलेला आहे, तो आहे समरी. समरी रायटिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भरपूर दिवसापासून समरी करताय, पण बेसिकली अजूनसुद्धा नक्की माहीत नाही समरीमध्ये करायचं काय आणि करायचं काय नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की समरीमध्ये नक्की काय करायचं असतं ते. ठीक आहे, तर आपला वेळ वाया घालवत नाही, लगेच चालू करूयात. तर सुरुवातीला आपण आईस ब्रेकर्स बघू. त्या आईस ब्रेकर बघत असताना आपल्याला काय करायचं की थोडंसं आपण याला समजून घेऊया. त्यासाठी एक PPT तयार केलेली व्हॉइस ओव्हर आहे, तिथे तुम्हाला समजून सांगितलं जाईल आणि त्यानंतर आपण समरी काय असते, त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्याविषयी बोलूया. So let's start about icebreakers. The first question is discuss in pairs and guess the correct alternative for the following. सुरुवातीला त्यांनी विचारलेलं आहे की याच्यापैकी तुम्ही विचार करा आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करा. ठीक आहे, तर टू समराईज मीन्स म्हणजे समराईज म्हणजे काय तुमच्यासाठी. पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे एक कोणती इन्फॉर्मेशन एका लाईनीमध्ये किंवा क्रमाने लावणं. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन, मेन पॉईंट लिहिणं. टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, नवीन इन्फॉर्मेशन सांगणं. चौथा आहे टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन, एकाचं मत सांगणं नक्की. याच्याबद्दल आपलं उत्तर असेल की टू कॅप्च्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन म्हणजे आपल्याला मेन पॉईंट लिहायचे. द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. समरी रायटिंगमध्ये काय गोष्टी महत्त्वाची, तर आउटलाईन म्हणजे बाहेर सगळ्या गोष्टी सांगणं किंवा रिपोर्ट लिहिणं. सिनॉप्सिस छोट्यात छोटी गोष्ट तयार करणं किंवा रायटिंग समरी रिटर्न समरी महत्त्वाची असते. आता आपण मॅच द पेअर्स बघू. मॅच द पेअर्समध्ये आपल्याला दोन ग्रुप दिलेले. सगळ्यात पहिला आहे ए, तो आहे वेज ऑफ रायटिंग म्हणजे रायटिंगचे प्रकार, आणि डिस्क्रिप्शन म्हणजे काय कशाचा प्रकार काय म्हणतो असं. The first one is summarizing. So what is meant by summarizing? Summarizing means it includes main ideas into one's own words. Summarizing म्हणजे काय की आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये मेन आयडिया सांगणं. दुसरं आहे पॅराफ्रेझिंग. द सेकंड वन पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग मीन्स इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण ओरिजिनल तसंच ठेवायचं आणि मॅच करायचं वर्ड टू वर्ड त्या डॉक्युमेंटला. प्रिसिज म्हणजे काय, इट इन्क्लूड्स टॉकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स ऑफ कन्सिसिंग इट स्लाइटली. याच्यामध्ये काय करायचं की जी कॉन्सेप्ट आहे ती अजून ब्रॉड करून सांगायचं, अजून व्यवस्थित सांगायची. कोटिंग म्हणजे काय, द फोर्थ वन इज कोटिंग. कोटिंग मीन्स इट इन्क्लूड नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस क्लिअरली अँड टू द पॉईंट. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं की जी मेजर आयडिया तिच्याविषयी बोलायचं आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय वाटतं त्याच्याविषयी ते पण सांगायचं आहे. द नेक्स्ट वन इज एडिटिंग. एडिटिंग मीन्स इन्क्लूड सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर करेक्शन, कन्व्हेन्शन अँड ऑर्गनायझेशन. यात आपल्याला काय करायचं आहे की जी काही मेजर पॉईंट्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी त्या नीट बघायच्या, ज्याच्यामध्ये करेक्शन असेल ते बघणं किंवा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का नाही ते बघणं आणि त्या व्यवस्थितरित्या मांडणं. द लास्ट वन इज गिस्ट रायटिंग. गिस्ट रायटिंग इज इन्क्लूड द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ द क्रक्स ऑफ द मॅटर. याच्यामध्ये गिस्ट रायटिंग म्हणजे काय, जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण तिथे मांडणं. आता हे बघा, याच्यामध्ये मॅच द पेअर्समध्ये आपलं हे आलेले. याचं कारण फक्त मॅच द पेअर्स करायचं असं नव्हतं. याचं कारण आपल्याला सांगायचं होतं की कशाला काय असतं, कोणत्या गोष्टीमध्ये काय होतं असं. समरायझिंगमध्ये काय, पॅराफ्रेझिंगमध्ये काय, प्रिफेसमध्ये काय, कोटिंगमध्ये काय, एडिटिंगमध्ये काय आणि गिस्ट म्हणजे काय. याच्यामध्ये आपण काय काय करू ते सांगायचं होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. समजून घ्या. आता आपण समरायझिंग म्हणजे काय ते समजून घेऊयात. While we are dealing with the summary, at that time we need to understand that the golden words of Shakespeare we remember, and that is brevity is the soul of wit. That means brevity. What is by brevity? In Marathi we can say that sankshep or saransh. In less words we have to present our idea. We have to omit
the extra things, and we have to give more importance to important things. We have to understand the things. Brevity is usually used for speaking and writing. That is more important. तर ज्यावेळेस आपण समरीचा विचार करतो, समरीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला शेक्सपियरचे काही गोल्डन सेंटेन्स वाक्य आठवतात. ते आहे की ब्रेविटी इज द सोल ऑफ विट. याच्यामध्ये तो म्हणतो संक्षेपमध्ये कमी शब्दात सांगितली गेलेली गोष्ट ही बुद्धिमत्तेची आत्मा आहे. म्हणजे एक बुद्धिमान व्यक्ती जो असतो तो कमी शब्दात समोरच्याला समजून सांगू शकतो. जे ज्यांची आपण म्हणजे जो जास्त हुशार आहे तो कमीत कमी शब्द आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो. ते महत्त्वाचं आहे. यात ब्रेविटीमध्ये काय केलं जातं तर जे महत्त्वाचं ते सांगितलं जातं. जे महत्त्वाचं नाही एक्सप्लेनेशन, एक्स्ट्रा एक्झाम्पल्स वगैरे वगैरे याला काढून टाकलं जातं. जे महत्त्वाच्यावर फोकस केलं जातं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. Summary writing is also a kind of brevity, there where we are not using each and everything, we are just going and take the major points, understand the major points and leave the extra things again. म्हणजे आपलं जे समरी रायटिंग आहे ते पण याच्याच प्रकारामधलं, हे काही वेगळं नाही. समरी रायटिंगमध्ये पण आपण तेच करतो. जे मेजर आहे, जे महत्त्वाचं आहे त्याला घेतो आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतो. So to understand more about summary writing, we have to take 2 points. That means one of them is do's and second one is don't. What things we have to do and what things we should not do. That was the things here. The first of all we have to think about do's. तर समरी रायटिंगचा विचार करत असताना आपल्याला महत्त्वाचं असं आहे की समरी रायटिंगमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं, आपण समरी रायटिंग हे जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे की समरी रायटिंग आपण जवळजवळ 8वी-9वी पासून करत आहोत, पण तरीसुद्धा आपल्याला येत नाही. कारण खूप सोपं आहे की आपल्याला माहीतच नाही नक्की करायचं काय. तर आपण तेच समजून घ्या कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही. तर सगळ्यात पहिले बघू काय करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, फर्स्ट पॉईंट इज रीड अँड रीड. दॅट मीन्स यू हॅव टू रीड द थिंग्स अगेन अँड अगेन. म्हणजे पहिले पॉईंट काय करायचं, परत परत ते वाचत राहा. कोणतीही गोष्ट पहिले वाचा. कधीपर्यंत. द सेकंड पॉईंट इज सेज अंडरस्टँडिंग. यू हॅव टू रीड अँड रीड अंटिल यू गो टू अंडरस्टँड इट. म्हणजे कधीपर्यंत वाचायचं, जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही तोपर्यंत ते वाचत राहायचंय. वाचा, परत परत वाचायचंय. देन रीड द इन्स्ट्रक्शन्स. त्याच्या पुढचं काय आहे की आपल्याला इन्स्ट्रक्शन रीड करायचे. काय सूचना दिलेल्या आहे, आपल्याला काय सूचना दिलेल्या त्या वाचायच्या, त्यानुसार वागायचं. त्याच्यानंतर द नेक्स्ट पॉईंट, फोर्थ पॉईंट इज फाइंड आउट व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू समराइज. दॅट मीन्स यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट थिंग्स यू हॅव टू समराइज अँड व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग ऑन इट. म्हणजे याच्यानंतरचा पॉईंट जो चौथा पॉईंट काय म्हणतो की आपल्याला एक्झॅक्टली समजायचं की आपल्याला समराइज काय करायचं आहे. नक्की आपल्याला काय समराइज करायचं समजून घ्या पहिले आणि त्यानंतर पुढचं घ्या. So the next point, fifth point is identify the major ideas and how could you know about it? The simple thing is to ask the question. तर यात महत्त्वाचं काय की आपल्याला महत्त्वाचे पॉईंट समजून घ्यायचे. महत्त्वाचे पॉईंट कधी समजून घेणार, त्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचे. प्रश्न म्हणजे कोणते, काय, कधी, किती, केव्हा यासारखे प्रश्न विचारायचे. व्हॉट, वेअर, विच, वेन, हाऊ हे 5 प्रश्न विचारा. आपोआप त्याचं उत्तर येईल आणि त्या उत्तरामध्येच तुमचे मेजर पॉईंट लपलेले असतील. यानंतर काय करायचं माहिती आहे का की शॉर्ट्स वाक्य बनवायचे. दॅट मीन्स यू हॅव टू मेक शॉर्ट सेंटेन्स इन युअर ओन वर्ड्स. इट मेक इट शॉर्ट थिंग्स. दॅट मीन्स आपण काय करायचं आपल्याला की छोटे सेंटेन्स तयार करायचे, जेणेकरून ते सेंटेन्स आपल्याला स्वतःच्या शब्दात तयार केले तर आपलं जी लेंथ ती कमी होईल. देन वी हॅव टू लिंक अप, यूज द लिंकर्स टू जॉईन द सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं, लिंकर्स किंवा कंजंक्शन आपल्या भाषेमध्ये किंवा 2 शब्दांना जोडणारा शब्द जो असतो त्याचा उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त वाक्य जोडायचे, जेणेकरून परत त्याची लेंथ कमी होईल. देन रिमूव्ह द अननेसेसरी वर्ड्स. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. वी हॅव टू रिमूव्ह द अननेसेसरी वर्ड. दॅट मीन्स ज्याची गरज नाही असे वर्ड्स काढून टाका. देन ओमिट द एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स, एक्स्ट्रा थिंग्स. म्हणजे याच्यानंतर आपल्याकडे जे महत्त्वाचं नाही आहे पण खूप दिलेलं आहे ते काढून टाकायचं आहे. देन अवॉइड to give the explanation and interpretation. That means what you learn, what you understand from, you should not write down over there. म्हणजे काय होतं, कधी कधी आपण काय होतो की जास्त चुकून आपल्या मनाचं टाकायचं, मग आपण जास्तच काहीतरी टाकायला लागतो, एक्झाम्पल द्यायला लागतो. असं काहीही करायचं नाहीये. These are the do's. What things we have to do in don't, we will see that. डोंट म्हणजे काय नाही करायचं त्याच्याविषयी आपण जरा बोलू. तर फर्स्ट थिंग इज इन्क्लूड. वी शुड नॉट इन्क्लूड द थिंग्स अँड सेकंड वन इज वी शुड नॉट एक्सक्लूड द थिंग. दॅट मीन्स नॉट टू इन्क्लूड अँड नॉट टू एक्सक्लूड. याच्यामध्ये परत काय सांगितलेलं आहे पुढे
की तुम्हाला कोणत्याही गोष्टी एक्स्ट्राऑर्डिनरी मध्ये टाकायच्या नाही किंवा काढायच्या पण नाही आपल्या मनाने. देन थर्ड पॉइंट इज ॲड or comment. Fourth one is comment. You should not add more and more thing and you should not comment on anything. Two things are there in it. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचं ॲड करायचं नाही, कोणत्याही गोष्टीच्या मध्ये जास्त ॲड करायचं नाही किंवा कमेंट करायचं नाही, कमेंट करायची नाही आहे, कोणती आपल्या प्रकारचे विचार सांगायचे नाही. अँड लास्ट वन इज दॅट इज गिव्ह एक्झाम्पल्स. दॅट मीन्स यू शुड नॉट गिव्ह द एक्झाम्पल्स. आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याला एक्झाम्पल द्यायचे नाहीत, एक्स्ट्राऑर्डिनरी द्यायचं नाही. सो विथ दिस साइड आय थिंक यू अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग. आय होप यू अंडरस्टँड. बट वन मोर थिंग, just and to listen these things and you understand and you are going to write down, this will be not happen. You have to go and practice. That is most important. याच्यात महत्त्वाचं असं आहे की मला आशा आहे की आपल्याला हे समजलं असेल सगळं, परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की नुसतंच असं ऐकून तुम्हाला समरी रायटिंग येईल असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट. म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी एक बेलचा आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ पण भेटत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.